हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी आहे तुमचा ॲनालिटिक्स मित्र आणि आजचा व्हिडिओ एक्सेलच्या बिगिनर्ससाठी खूप इम्पॉर्टंट आहे. एक्सेल बेसिक टू ॲडव्हान्स सिरीजचा हा दुसरा पार्ट आहे. जर तुम्ही एक्सेल शिकत असाल, कॉलेज प्रोजेक्ट्स, ऑफिस वर्क किंवा डेटा ॲनालिटिक्सला सुरुवात करणार असाल, तर हे 5 एक्सेल शॉर्टकट्स तुमचं काम फास्ट आणि इझी करतील. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर फर्स्ट हॅक आहे आपला फिल्टर. ठीक आहे. फिल्टर काय करतो? फिल्टर जेव्हा आपल्याकडे एक्सेलमध्ये मोठा डेटा असतो, तेव्हा स्पेसिफिक डेटा म्हणजे तुम्हाला छोटा डेटा हवा असेल, कोणता तरी स्पेसिफिक डेटा हवा असेल, ते शोधणं अवघड होऊन जातं मोठ्या डेटामध्ये. सो फिल्टर आपण यूज करतो ह्यासाठी की आपल्याला डेटा लगेच मिळावा. तर मी तुम्हाला यूज करून दाखवतो. तर तर स्टुडंटवरती आपल्याला हा वरचा जो कॉलम आहे, कॉलमचा रो आहे, तो सिलेक्ट करायचे. कॉलम सिलेक्ट करायचे आणि त्याच्यावरती आपल्याला पहिले कंट्रोल एल तुमच्याकडे होते का बघा. कंट्रोल शिफ्ट प्लस एल माझ्याकडे होत नाही आहे, म्हणून मी दुसरा वापरला आहे. अल्ट डी एफ एफ असे दोन आहेत. दोन्ही बघा ट्राय करून तुमच्याकडे होतोय का. तर आपल्याकडे वरती तुम्ही बघू शकता फिल्टर लागलेलं आहे. हे जे ॲरो दिसत आहेत ह्यालाच फिल्टर बोलतात. तर आता आपण रिझल्टवरती जाऊया. रिझल्टवरती फिल्टर चेक करूया. आपण 5 स्टुडंट फक्त आपल्याला चेक करायचे आहेत. तर 5 स्टुडंट्स तुम्ही बघू शकता, हे 5 स्टुडंट्स आहेत. ठीक आहे. दुसरं हे फेल झालेले स्टुडंट्स दिसतात तुम्हाला. आणि आता हा झाला आपला पहिला हॅक. आता आपण जाऊया दुसऱ्या हॅककडे. दुसरा हॅक आहे जम्प टू लास्ट रो. आता जम्प टू लास्ट रोमध्ये काय करतो, मोठ्या एक्सेल फाईलमध्ये स्क्रोल करत बसायची गरज नाही, डायरेक्ट वरून खाली येऊ शकतो. तर ते कसं, तर तुम्हाला दाखवतो. चला, इथे स्टुडंट आय डीवरती कर्सर ठेवायचा आहे. ठीक आहे. कंट्रोल प्लस ॲरो की वापरायची आहे खालची. ठीक आहे. डायरेक्ट स्टुडंट आय डीवरून 110 जो नंबर दिसतोय तुम्हाला, त्या आय डीवरती बघा कसं आलेलं आहे. आपण कंट्रोल प्लस खालचा ॲरोचा बटन दाबलेला आहे, तसंच कंट्रोल प्लस वरचा ॲरो दाबला. आता जर तुम्हाला स्टुडंट आय डीवरून रिझल्टवर जायचं असेल, तर कंट्रोल प्लस राईट साईडचा ॲरो, तुम्ही रिझल्टवरती आलात तसंच कंट्रोल प्लस लेफ्ट साईडचा ॲरो दाबून परत स्टुडंट आय डीवर देऊ शकतो. तर हे होतं आपला सेकंड हॅक. आणि आता आपण जाऊया तिसऱ्या हॅककडे. ऑटोसम. ऑटोसम म्हणजे काय, बिगिनर्ससाठी शॉर्टकट मॅजिक सारखा आहे. कसं माहिती आहे का, मार्क्स कॉलमच्या खाली मी रिकामा सेल सिलेक्ट करतो आणि आता बघा प्रेस करतो अल्ट प्लस इज इक्वल टूचा बटन. तर तुम्ही बघू शकता अल्ट प्लस इज इक्वल टू, प्लस इज इक्वल टू जो बटन एकच असतो डायरेक्ट होऊन जाईल. तर तुम्ही बघू शकता इथे डायरेक्ट टोटल आली आहे 680. सगळ्याची बेरीज होऊन आलेली आहे. ठीक आहे. इझी आहे. सॅलरी, सेल्स, मार्केट सगळीकडे हा शॉर्टकट यूज होतो. मी कंप्लीट डेटा सिलेक्ट करतो आणि प्रेस करतो कंट्रोल प्लस टी. माय टेबल हॅज हेडर सिलेक्ट करून ओके करतो. एक्सप्लेन करतो तुम्हाला आता काय झालं आहे ते. टेबल फॉर्मॅटमध्ये फिल्टर ऑटोमॅटिक, डेटा नीट आणि फॉर्म्युला इझी होतं. तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर आता आपण जाऊया हॅक नंबर 5कडे. सिलेक्ट फुल कॉलम डेटा. सिलेक्ट फुल कॉलम डेटा म्हणजे कंप्लीट कॉलम डेटा सिलेक्ट करताना मी मार्क्स कॉलमच्या फर्स्ट सेलवर क्लिक करतो आणि प्रेस करतो कंट्रोल प्लस शिफ्ट खालचा ॲरो. पूर्ण कॉलम एकाच वेळेस सिलेक्ट झाला, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आणि हा तुम्ही डिलीटसुद्धा करू शकता. मी तुम्हाला तर मित्रांनो, हे होते एक्सेल बिगिनर्ससाठी टॉप 5 शॉर्टकट्स. जर व्हिडिओ युजफुल वाटला असेल, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे. मी आहे तुमचा ॲनालिटिक्स मित्र. थँक्यू सो मच. धन्यवाद. व्हिडिओ बघितल्याबद्दल. जाता जाता एक छोटासा लाईक करून जावा आणि कमेंट करून जावा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू सो मच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, लवकरच बनवेन. ठीक आहे.